नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 12 जुलै 2025. खरं तर आज अपडेट देण्यासाठी उशीर झाला. उशीर एवढ्यासाठी झाला होता की कारण उजनी धरणातून सध्याला जो विसर्ग भीमा नदीमध्ये चालू होता तो कमी करण्याचा मानस प्रशासनाचा होता. तो कधी कमी करणार आहे आणि किती कमी करणार आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मुद्दाम उशीर केला. आणि खरंच मी अंदाज बांधल्याप्रमाणे उजनी प्रशासनाने उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये घट केलेली आहे. तर आज आपल्या उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.570, तर एकूण पाणी साठा हा 114.18 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 50.52 TMC आणि उजनी धरणाची टक्केवारी कालच्या एवढीच राहिलेली आहे, ती आहे 94.30%. सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 20,000 म्हणजे 21,600 क्युसेकचा विसर्ग होता. त्यामध्ये आता आज 8 वाजल्यापासून त्यामध्ये घट 5,000ची घट होऊन तो 16,600 क्युसेक एवढा राहील. आणि त्यातच दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये ही चांगलीच घट झालेली आहे. कारण रात्री 13,000पर्यंत आलेला विसर्ग तो आता सध्याला 11,719 एवढा आहे. वीरचा विसर्ग बंद करण्यात आला आहे आणि बंड गार्डनचा विसर्ग मात्र 12,401 न चालू आहे. नीरा खोऱ्यातील नाझरे धरणातून आज पहिल्यांदाच पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. विसर्ग अत्यल्प असला तरी त्यामध्ये पुढील काळामध्ये वाढ होऊ शकते. तो विसर्ग आहे 269 क्युसेकचा. आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जेवढी एकूण धरणं आहेत त्या धरणापैकी जवळपास 80-90% धरणं 100%च्या उंबरठ्यावर आहेत. परंतु बॅलन्स राखण्यासाठी मागं पुढं होतंय ते. तरीसुद्धा त्यापैकी 9 धरणातून सध्याला 14,700 एकूण आहे विसर्ग सगळा 9 धरणाचा. कारण वेगवेगळी आकडेवारी सांगितली तर परत व्हिडिओ मोठा होतो. तर 9 धरणातून सध्याला 14,762 क्युसेकचा विसर्ग बंड गार्डनच्या दिशेनं सध्याला येतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.